नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला संजनाने तिची लायकी सोडलेली तर आहे हे माहितीच आहे, पण विचारांची इतकी खालची पातळी गाठलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजनाची जी कारस्थानं आहेत ती थांबत नाही आहेत, तिचे नखरे काही थांबत नाहीत आणि तिने जो मूर्खपणा केलेला आहे त्या सगळ्यामुळं तिची वाट तर लागणारच आहे. संजना जे करत आहे आणि तिने अरुंधतीच्या आणि मिहिरच्या नात्यावर जे शिंतोडे उडवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं अरुंधतीने तिला तिची चांगलीच लायकी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संजनाचं कारस्थान काही केल्या थांबत नाही. तिने मूर्खासारखी वागतच असते आणि त्याचबरोबर तिच्यामुळं बाकीच्यांना त्रास होत आहे या गोष्टीची तिला जाणीवही नाही, हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर बिल्डरच्या सांगण्यावरून संजनाने आता दुसरा मूर्खपणा करायचा हातात घेतलेला आहे, ते म्हणजे तिने खूप खालची पातळी गाठलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पा कोर्टामध्ये अरुंधतीचं असलेलं नातं सांगणार आहेत. तेव्हा कोर्टामध्ये इकडे पुन्हा आणि संजनाची वाट लागणार आहे. तर नक्की काय बिल्डरने प्लॅन केलेला आहे आणि त्या बिल्डरच्या प्लॅनमध्ये ही कशी अडकत आहेत सगळे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता अनिरुद्ध संजना बिल्डरला भेटायला आलेले आहेत कारण त्या वकिलाने आज काहीही केलेलं नाही आणि अचानक अशी म्हणजे सहजासहजी कोर्टाची स्टे ऑर्डर निघाली आणि ती पुढच्या वकिलांनी मिळवलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बिल्डर सांगत आहे की आता मी जे काय सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं करायचं आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला गोष्टी बोलायच्या आहेत तरच हे आपण सॉल्व्ह करू शकतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की बिल्डरचं इतकं घाणेरडं बोलणं सुरू आहे की त्याला त्याची जाणीवही नाही की तो चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. पण बिल्डरचं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या गोष्टी तिथं बोलायच्या आहेत. तेव्हा संजना म्हणत असते म्हणजे, आणि इकडे बिल्डरला ती म्हणत असते की तुमच्या वकिलाने काहीही काम केलेलं नाही. जर तुमच्या वकिलाने काम केलं असतं तर आज ही गोष्ट घडलीच नसती. तुमच्या वकिलाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही चांगला वकील म्हणून दिला होता ना, मग काय त्याचं, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा संजनाला अनिरुद्ध म्हणतो की तू जरा शांत हो, ते काय म्हणतात ते आधी ऐकून तर घेऊया. पण संजना मात्र शांत व्हायचं नावच घेत नसते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुमचा वकील काहीही कामाचा नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध संजनाला शांत करतो आणि बिल्डर म्हणत असतो तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चुकीचा विचार करत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही चुकीचं सगळं बोलत आहात. हे सगळं जे काय आहे ते चुकीचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजनाला अनिरुद्ध शांत बसवतो आणि म्हणतो की तू जरा शांत बस, सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होणार आहेत पण तुला जरा शांत बसावं लागेल, असं संजनाला सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध म्हणतो काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला ते सांगा आता. तेव्हा बिल्डर इकडं म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला काय सांगत आहे ते लक्षात घ्या. पहिलं तुम्ही तो वकील धुरी आहे ना त्याला भेटा. कसं आहे, हे थोडंसं यश मिळालेलं आहे ते त्यांना साजरं करू द्या. काही झालं तरी आपण त्यांना ते पुढचं जे यश आहे ते मिळू द्यायचं नाही. आत्ता या गोष्टीचा आनंद त्यांना घेऊ द्या, तिथं त्यांना समजून घेऊ द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. पण तुम्ही त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही काहीही करून ही गोष्ट विसरायची नाही की काहीही झालं तरी आपल्यालाच तो बंगला मिळणार आहे. काही झालं तरी आपला टॉवर त्याच्यावरती उभा राहणार आहे, हे बोललं जात असतं. त्याचबरोबर अनिरुद्धला तो सांगत असतो की एक लक्षात ठेवा, आता ज्या गोष्टी घडणार नाहीत त्या गोष्टी तिथं बोलायच्या आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला सांगितलं जाईल कोर्टामध्ये, तिथं वकील सांगेल की तुम्हाला समोरच्या पार्टीने धमकी दिलेली आहे, तरीही तुम्ही म्हणायचं की त्यांनी धमकी दिलेली होती. तर अनिरुद्ध म्हणतो पण त्यांनी धमकी दिलेलीच नसेल तर कसं म्हणणार आहे, हे सगळं अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा हे सांगत असतो बिल्डर की नाही, जे घडलेलं नाही तेही तुम्हाला बोलावंच लागणार आहे. तुम्हाला पेंटहाऊस हवा आहे ना, मग तुम्हाला हे करावंच लागेल. परंतु अनिरुद्ध ठाम असतो. तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी असं बोलणार नाही आणि अनिरुद्ध तिथून रागाने निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना तिथं उभी असते. तेव्हा बिल्डर तिला म्हणतो की या बसा मॅडम, तुम्ही नंतर तुमच्या मिस्टरांना समजून सांगा. आता ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे ते, तुम्ही आहात ना या गोष्टींसाठी तयार, हे सगळं बोललं जात असतं. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं
की इकडे संजना म्हणते की हो, मी आहे या सर्व गोष्टींसाठी तयार. हे सगळं चालू असतं. त्यानंतर इकडे संजनाचं जे बोलणं असतं ते विचित्र पद्धतीनं चालू असतं. बिल्डर तिला सांगत असतो आणि तिला ह्या गोष्टी पटत असतात, कारण बाय हुक बाय क्रूक तिला तो जो पेंट हाऊस हवा आहे आणि ते घर हवं आहे, काही करून तिनं ठरवलेलंच आहे की मला हे घर माझ्या ताब्यात घ्यायचं आहे. आणि तिने त्यासाठी बिल्डरशी वेगवेगळ्या पद्धतीनं डीलही करत आहे, ज्याची अनिरुद्धलाही कल्पना नाही. अनिरुद्ध चांगलाच गोत्यात येणार असतो, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे नितीन ऑफिसमध्ये असतो. नितीनच्या ऑफिसमध्ये अनिश येतो. तेव्हा नितीन म्हणतो, काय रे, कधी आलास, काय झालं? तेव्हा अनिश सांगू लागतो की उद्या कोर्टाची लास्ट हिअरिंग आहे ना, म्हणून आलेलो आहे. खरं तर आईबाबांनाही दोघांनाही खूप वाईट वाटलेलं आहे, डिवोर्स होत आहे त्या गोष्टीमुळं. तेव्हा मात्र इकडे नितीन म्हणतो, हो बरोबर आहे, सगळ्या गोष्टी तर अगदी बरोबर आहेत, पण काय करणार ना, कारण कोणाला असं पटेल. तेव्हा अनिश म्हणतो, हो ना, पण कसं आहे, ईशा खूपच विचित्र मुलगी आहे आणि आता उद्या हिअरिंग आहे, बघूया, फायनली सगळं संपत आहे. तिला ना जराही काही वाटत नाही आहे. मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केलेला आहे, पण तिच्या बाजूने जर काहीच होत नसेल तर कितीही मी संसार वाचवण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही, असं अनिशचं म्हणणं असतं. तेव्हा नितीन म्हणतो की ठीक आहे. आता नितीनला अनिश विचारतो की मी आता आजीला भेटायला जातो. तेव्हा नितीन सांगतो की मावशी सांगलीला गेलेली आहे, त्यांच्या आश्रमातल्या एका महिलेने सुसाईड केलेलं आहे. तेव्हा अनिश म्हणतो, नक्की काय झालं होतं? तेव्हा नितीन सांगू लागतो की ते एक्झॅक्टली मलाही सांगता येणार नाही, पण ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या खूपच विचित्र अशा घडलेल्या होत्या, हे सगळं तो सांगत असतो. त्यानंतर अनिश म्हणतो की मला कळलेलं आहे की नक्की काय झालेलं होतं. आणि त्याचबरोबर इकडे ईशा आणि ईशाच्या बाबांनी आपांना फसवलेलं आहे, त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत फसवून त्यांना, आणि तो जो बंगला आहे तो त्यांच्या ताब्यात घेत आहेत, ही गोष्ट मला कळलेली आहे. तेव्हा नितीन म्हणतो, हो ना. त्यावेळेस अनिश सांगू लागतो की ती खरंच खूपच खालच्या थराला जाणारी मुलगी आहे. आणि तेवढ्यात अरुंधती तिथं आलेली असते. अरुंधती खंबीरपणे उभी राहिलेली आहे, हेही नितीन अनिशला सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अरुंधती तिथं आलेली असते. तेव्हा अनिशला पाहून ती म्हणते, खरंच अनिश, कधी आलास तू, बरं वाटलं. तेव्हा अनिश म्हणतो की हो, मी आत्ताच आलेलो आहे, आता मी आजीलाच भेटायला जाणार होतो, तुमच्याबद्दलच बोलत होतो. तेव्हा नितीन म्हणतो की हो अगं, उद्या हिअरिंग आहे ना लास्ट त्याची, म्हणून तो आलेला आहे. अरुंधतीला खूप वाईट वाटतं. तेव्हा इकडे लगेचच नितीन म्हणत असतो की अरे एवढं काय त्याच्यामध्ये, अनिशला तो नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीला नॉर्मल केलं जात असतं आणि अनिशला समजवत असते अरुंधती. काही झालं तरी अरुंधतीचं असं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव अनिश, अरे तू तुझ्या बाजूने खूप प्रयत्न केला, पण माझी मुलगीच तशी नाही आहे तर काय करणार ना. तेव्हा इकडे खूप वाईट वाटत असतं अनिशला, कारण त्याने इतका प्रयत्न केलेला असतो पण काहीच घडलेलं नसतं. त्याने एवढे प्रयत्न केलेले असतात, हा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात, पण हाती मात्र निराशाच आलेली असते, कारण ईशाला फक्त पैसाच हवा होता. त्यानंतर अनिश तिथून निघून जातो आणि तो म्हणतो की मी नंतर भेटायला येतो तुम्हाला. इकडे अरुंधती म्हणत असते की खरंच मला ना कळतच नाही आहे, म्हणजे मी काय बोलू आणि काय नको, कारण जे घडलेलं आहे ते इतकं विचित्र आहे ना, माझीच मुलगी अशा पद्धतीनं वागेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा अनिश म्हणतो की अरुंधती मॅम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो कसं आहे, आपण आपल्या बाजूने भरपूर प्रयत्न केलेले होते, पण शेवटी तिला जर संसारच करायचा नाही आहे तर काय करू शकणार आहोत आपण, असं म्हणत अनिश इकडे अरुंधतीलाच म्हणत असतो की ठीक आहे, असं म्हणत तो जातो. आणि इकडे नितीनला तो सांगतो की तुमचं चालू द्या, कारण मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे बाहेर, असं म्हणत तो निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बिल्डर पुन्हा संजनाशी बोलत आहे, तिला सांगत आहे. संजना म्हणते की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. अनिरुद्ध तिथून उठून गेलेला आहे आणि बिल्डर संजनाला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, समोरच्या लोकांमध्ये एक कोणतरी जी व्यक्ती आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे, त्या व्यक्तीला आपल्याला फोडायचं आहे, त्या व्यक्तीला आपल्याला वीक करायचं आहे, तरच आपल्या हातात ती बाजी येऊ शकते. काही झालं तरी ती व्यक्ती कोण आहे, तर इकडे संजना सांगते की अरुंधती, म्हणजे जर अरुंधतीने माघार घेतली तर आपण ही केस जिंकू शकतो. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की हो, आणि आता एखाद्या स्त्रीला माघार घ्यायला कशी लावायची हे मी तुम्हाला सांगायला नको. तेव्हा संजना म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्ही जिला सांगत आहात ती पण स्त्री आहे, स्त्री काही दुबळी नसते, एवढं लक्षात ठेवा, असं संजना सांगत असते. परंतु इकडे बिल्डर तिला म्हणत आहे की
कसं आहे, आपण खोटे पुरावे सादर करूया आणि कोर्टामध्ये फक्त तुम्ही हो म्हणत राहायचं आहे. त्यांनी काही जरी बोललं तरी त्या गोष्टीला फक्त होला हो म्हणायचं आहे, एवढंच तो सांगत आहे. आणि त्यानंतर संजनाला तो म्हणतो की आता तिला कसं दुबळं करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर तुम्ही तिला कोर्टामध्ये दुबळं करू शकला तर ही केस तुम्हीच जिंकला, एवढं लक्षात ठेवा, अन्यथा मग खूप अवघड होणार आहे, असं बिल्डरचं म्हणणं असतं. आणि तो म्हणतो की ते पुरावे गोळा करण्यासाठी, अगदी खोटे पुरावे बनवण्यासाठी मी तुम्हाला माणूस देईल आणि तो माणूस तुम्हाला अगदी खोटे पुरावे जसे हवे आहेत तसे पुरावे तो बनवून देईल आणि त्या पद्धतीनं आपण कोर्टामध्ये आपली बाजू मांडायची आहे, हे बिल्डर सांगत आहे. आणि संजनाला ह्या गोष्टी पटत आहेत, कारण संजनाला एनी हाव कोणत्याही पद्धतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये ते घर मिळवायचं आहे आणि तिला त्या घरावरती राज्य करायचं आहे. म्हणजेच लोकांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून त्यांचंच वाटोळं करण्याची संजना जी स्वप्न बघत आहे ती तिला पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बिल्डरने सांगितलेलं आहे की आता तिच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टी कशा पद्धतीने कोर्टासमोर मांडाल हे तुमच्या हातात आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजनाला बरोबर लक्षात आलेलं आहे अरुंधतीचं अनिरुद्धशी मोडलेलं लग्न, त्यानंतर तिने केळकरशी केलेलं लग्न, त्या सगळ्या गोष्टी तिला आता रिकॉल होऊ लागलेल्या आहेत. बिल्डरने तर तिला सांगितलेलं आहे की तुम्हाला जे पुरावे हवे आहेत ते पुरावे पण मी मिळवून देईल आणि त्यामुळं संजनाला आणखीनच चेव आलेला आहे आणि संजनाने ठरवलेलं आहे की आता अरुंधतीशी वाट लावायची, तिला एकटं पाडायचं आणि त्यासाठी संजना सज्ज झालेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजनाचे हे जे नाटकं आहेत ती सगळी सुरूच असतात आणि तिला अगदी घाणेरड्या गोष्टींवर आधी विश्वास बसत असतो, पण तिला माहीत नसतं की या घाणेरड्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवल्यामुळं आपण केवढ्या मोठ्या खड्ड्यात पडणार आहोत याची जाणीव तिला जराशीही झालेली नसते आणि तिच्या डोक्यात बरोबर आता ट्यूब पेटू लागते. आणि ज्या पद्धतीने बिल्डरने तिला त्या माणसाचा नंबर दिलेला आहे त्या पद्धतीने ती आता पुढच्या गोष्टी करणार असते. म्हणजे अरुंधतीच्या विरोधात खोटे पुरावे सादर करणं, अरुंधतीच्या विरोधात वाटेल ते आरोप करणं, हे सगळं तिने आता सुरू करणार असते. पण तिला माहिती नाही आहे की अरुंधती इतकी जमिनीवर आहे की तिला या गोष्टीची आधीच कल्पना आहे की तिच्याबद्दल कोर्टामध्ये वाटेल ते बोललं जाणार आहे, तिने केस सोडावी म्हणून हे सगळं केलं जाणार आहे. या गोष्टी अरुंधतीला आधीपासूनच माहिती आहेत आणि त्यामुळं त्या बाबतीत अरुंधती आधी सतर्क झालेली आहे. म्हणजे संजनाच्या पुढे 10 पावलं टाकत अरुंधती ही केस लढण्यासाठी, ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. संजनाला या गोष्टीबद्दल जराशीही कल्पना नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बिल्डरने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर संजनाला ज्या माणसाचा त्याने नंबर दिलेला आहे त्या माणसाला फोन करून तो एवढंही सांगतो की एक मॅडम येतील आणि त्यांना फक्त त्या ज्या काय म्हणतील त्या गोष्टीला होय म्हणायचं आहे, भरपूर पैसा मिळेल तुला. म्हणजे इथे त्या बिल्डरने आता संजनाला पण अडकवलेलं आहे आणि संजनाला माहीत पण नाही की ती कुठल्या मोठ्या संकटात अडकली जाणार आहे. इकडे अनिश ईशाला भेटायला आलेला असतो. ईशा म्हणत असते की का आलास तू मला भेटायला, आता तर सगळं संपलेलं आहे, कोर्टाने आपला डिवोर्स मान्यही केलेला आहे. तेव्हा अनिश म्हणतो मला काय हौस नव्हती तुला भेटायला यायची, तुझं काहीतरी सामान होतं ना माझ्याकडे ते द्यायला आलेलो आहे. अनिश पण स्पष्ट शब्दात बोलून जातो, तोही जराही घाबरत नाही आहे. तो बरोबर इकडे ईशाला तिची लायकी दाखवतो आणि म्हणतो की तुझं सामान आहे ते द्यायला आलेलो आहे आणि तुझ्यासारख्या मुलीबरोबर ना संसार करायची इच्छाच नाही आहे माझी, कारण तू कोणत्या थराला होतीस ते मला चांगलं कळलेलं आहे. तू कुठं आणि अरुंधती मॅम कुठं. अरुंधती मॅमनी ते इन्शुरन्सचे मिळालेले सगळे पैसे डोनेट केलेले आहेत. त्यावरती ईशा म्हणत असते की शक्यच नाही, आईनं ते पैसे डोनेट करणं, आई खोटं बोलते. त्यावेळेस अनिश म्हणतो की हे बघ कसं आहे, तू कशी आहे ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि काहीही झालं तरी तू कोणत्या थराला जाऊ शकते याबद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं तू त्यांच्याबद्दल बोलूच नकोस, कारण तू जे माझ्याशी लग्न केलेलं होतं ते तुझ्या आईला दाखवायचं होतं की मीही श्रीमंत मुलाशी लग्न करू शकते आणि तुला माहिती होतं की चाचूला मूलबाळ नाही आहे, त्यामुळं चाचूची सगळी प्रॉपर्टी मला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुला असं वाटलेलं की त्या सगळ्या प्रॉपर्टीचा मी दावेदार असेल म्हणून तू माझ्याशी लग्न केलं आणि जेव्हा ती प्रॉपर्टी घ्यायला मी नकार दिला तेव्हा तू मला डिवोर्स देण्याचं ठरवलेलं आहे. हे सगळं ईशाला बोलून दाखवत असतो आणि ईशा म्हणत असते तुला जर तसं वाटत असेल ना, तू माझ्या सगळ्या वस्तू परत देतोस ना, तर हे घे. आणि तिने म्हणते की हे मंगळसूत्र, ज्या मंगळसूत्रामुळे आपण एकत्र आलेलो होतो ते मंगळसूत्र. तेव्हा अनिश म्हणतो की हो बरोबर आहे, कारण त्याची तुला गरज नव्हतीच ग कधी, कारण त्याचं पावित्र्य काय आहे
आहे हे तुला माहितीच नाही आहे. हां, एरवी मी घेतलं नसतं ते मंगळसूत्र तुझ्याकडून, पण सोन्याची वस्तू आहे आणि तू मला परत करतेस ना, या एकाच गोष्टीसाठी मी ते मंगळसूत्र परत घेत आहे. अशा भाषेमध्ये इकडे अनिशने पण चांगलाच टोला लगावलेला आहे आणि ईशाला दाखवलेला आहे की तू किती भामटी आहेस, तुला अगदी किती लोभ आहे पैशाचा आणि पैशासाठी तू हे सगळं करते. त्यावर ईशा म्हणते की तुला काय वाटलं, आता मला माझं स्वतःचं घर मिळतंय आणि त्याचबरोबर तुला असं वाटलेलं ना तू मला सोडून दिलंस तर मला कोणती प्रॉपर्टी मिळणार नाही आणि मी दुःखी होईल, पण ते शक्यच नाही, कारण मला माझं स्वतःचं हक्काचं घर मिळते आणि मी माझ्या घरात हक्काच्या घरात राहणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं ती अनिशला सांगत असते. तेव्हा अनिश म्हणत असतो, हो का, म्हणजे तुम्ही आप्पांना लुबाडलेलं आहे आणि हक्काचं घर म्हणून सांगत आहे, कोणत्या अधिकाराने हे सगळं बोलत आहेस ते सांग बरं आधी, कारण काहीही झालं तरी ते आप्पांचे पैसे होते आणि आप्पांचं घर होतं. तेव्हा ईशा म्हणू लागते की तू बोलूच नको, तुला हे बोलण्याचा अधिकारच नाही आहे, असंही तुझा आणि माझा काही संबंधच राहिलेला नाही. तेव्हा अनिश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आप्पा, यश, त्याचबरोबर मॅम यांच्याशी असलेलं माझं नातं मी कधीच तोडणार नाही. काही झालं तरी तू किती लोभी होती, तू किती स्वार्थी होती ते कळलेलं आहे आणि तुझी तीच लायकी आहे आणि आता तुला ते भोगावं लागणार आहे. तू स्वतःच्या माणसांना गमावते, पैशासाठी तू काय करते हे तुझ्या लक्षातही येत नाही. या भाषेमध्ये अनिश ईशाला धमकी देत असतो, तिला बोलत असतो आणि तिला म्हणतो की मलाही तुझ्याबरोबर बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, असं म्हणत तिथून तो निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अरुंधती घरी येत असते. तेव्हा संजना तिची वाट बघतच थांबलेली असते, कारण आता संजनाला अरुंधतीला उचकवायचं असतं, तिला वाईट बोलायचं असतं. तेव्हा अरुंधती म्हणते, हां बोल ना, काय झालं. तेव्हा संजना म्हणते, कसं आहे माहिती आहे का अरुंधती, तू किती स्वार्थी आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आप्पांना गोड बोलून हे घर तुला तुझ्या ताब्यात घ्यायचं आहे म्हणून तू हे सगळं करत आहे. त्यानंतर इकडे ती म्हणते की आणखी एक गोष्ट तुला सांगायची राहिली, की तुला असं वाटत आहे की काहीही झालं तरी या घरावर तुझा हक्क मिळेल. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं तरीही मी त्याच्यावर कधी हक्क दाखवला नाही, ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या समोर परत केलेलं आहे आणि तू आत्ताही माझ्यावर तेच आरोप करते. तेव्हा संजना म्हणते, तुला सगळ्यांच्या समोर ते दाखवायचं होतं फक्त, पण प्रत्यक्षात ते तुला नकोच आहे, कारण काही करून तुला हे घर सोडायचं नाही आणि त्याचबरोबर अनिरुद्धची सहानुभूती पण मिळवायची आहे, त्यासाठी तुझं हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, तुला काय वाटलं गं, तू अशा पद्धतीनं माझ्याशी वागशील, बोलशील म्हणजे मी तुम्हाला भिवून लगेचच मान्य करेल की चला आपण केस मागं घेऊया, म्हणून तुझं हे चाललं आहे. तेव्हा संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अरुंधती, काहीही झालं तरी कोर्टामध्ये काय होऊ शकतं माहिती आहे ना तुला, तुझं आणि मिहीरचं असलेलं नातं, तू अनिरुद्धला दिलेला डिवोर्स, त्याचबरोबर त्यानंतर गडगंज श्रीमंत बघून आशुतोष केळकरशी केलेलं लग्न आणि आत्ता तुझं मिहीरसोबत असलेलं नातं, या सगळ्याबद्दल पोलखोल होणार आहे या कोर्टामध्ये आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये हे मी प्रूव्ह करणार आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते. त्यानंतर अरुंधती म्हणते की तुला काय वाटलं, तू माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवशील म्हणजे मी माघार घेईल, पण ते कदापिही शक्य नाही, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी मी माघार घेणारच नाही, आप्पांना न्याय मिळवूनच देणार आहे, हे अरुंधती संजनाला ठणकावून सांगत असते. अरुंधतीला चांगलं समजलेलं असतं की हिला असं वाटत आहे की हिनं माझ्यावरती चिकलफेक केली म्हणजे झालं, पण यात सगळ्या कोणत्याहीच गोष्टीला मी घाबरणारे नाही, हे अरुंधतीनं संजनाला दाखवून दिलेलं आहे की तू तुझ्या लायकीत राहा, तुझी लायकी काय आहे ते तू बघ. तर आता कोर्टामध्ये सगळेजण तिथं हजर राहिलेले आहेत आणि मग इकडे ॲडव्होकेट देशमाने आप्पांना प्रश्न विचारत आहेत. ते आप्पांना म्हणत आहेत की तुमच्याकडून मला कळलं पाहिजे की नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळं तुम्ही ह्या सगळ्याला विरोध करताय आणि त्याचबरोबर तुमची आणि अरुंधतीसोबतचं नातं काय. आप्पा सांगतात ती माझी मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र खूपच मोठी बोंबाबोंब होते. ती अशी असते, ती म्हणजे काहीही झालं तरी आप्पांनी जे बोललेलं आहे ते अजिबात इथं कोणालाही पटलेलं नाही आणि त्याच वेळेस तो वकील म्हणत आहे, म्हणजे तुम्हाला जो आजार आहे तो खरा आहे म्हणायचं, तुम्हाला एक आजार झालेला आहे ना आणि त्यामुळंच तर तुम्ही असं वागत आहात, बरोबर आहे ना, असं तो आप्पांना बोलत असतो आणि आप्पांना घाबरवत असतो. तेव्हा अरुंधती आप्पांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, आप्पांना सांगत आहे की आप्पा थोडं शांत व्हा. आणि इकडे आप्पांना आजार झाला आहे आणि आप्पांना आता त्यांची मुलगी एकच आहे, विशाखा त्यांची मुलगी आहे, ही गोष्ट आठवत नाही असं त्या वकिलाचं म्हणणं आहे आणि अनिरुद्ध आणि संजना पाहतच राहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा शांत होत आहेत. इकडे अरुंधती पण आप्पांना शांत करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.